एक्सला दुसऱ्या लोकांबरोबर बघितलं की वाईट वाटून नाही घ्यायचं. जुन्या गोष्टी गरिबांना दान करून टाकायच्या. अभ्यासाचा कटाळा आला म्हणून लग्न केलं तर नवरा म्हणतोय तू फक्त शिक, माझा फुल सापडाय तुला. हर मोटा इंसान अक्सर यही सोचता है कि ऐसा क्या खाऊं जिससे कि पतला हो जाऊं, लेकिन सोचता वो खाने का ही है. हेलो फ्रेंड लोग, मेरे पति कहते हैं ना कि तू लिपस्टिक और पाउडर मत लगाया करो, ऐसा ही सुंदर दिखती हो. असलियत तो ये है कि वो हमको लिपस्टिक और पाउडर का पैसा नहीं देना चाहते. जर तुम्हाला उपवास करायचाच असेल तर सोमवारी व्हॉट्सअप बंद, मंगळवारी फेसबुक बंद, बुधवारी इंस्टाग्राम बंद, गुरुवारी यूट्यूब बंद, शुक्रवारी स्नॅपचॅट बंद, शनिवारी टीव्ही बंद आणि रविवारी मोबाईल बंद. असं करून बघा, डायरेक्ट देव वरून खाली प्रकट होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्हाला जर आयुष्यामध्ये खुश राहायचं असेल तर बायकोवर प्रेम करा, मग ती बायको कुणाची का असणार. वाट बघून कोणतीच गोष्ट मिळत नसते. जर ती मिळवायची असेल तर त्याच्यासाठी कुणाची तर वाट लावावंच लागते. लव्ह मॅरेजचा अर्थ पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, आणि अरेंज मॅरेजचा अर्थ एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. डिअर पोरांनो, आम्ही पोरी कधीच आजारी पडत नव्हतो, फक्त आम्हाला कसं तरी होते. आपकी शादी हो गई? हाँ जी हो गई. पति कितने हैं? मित्रांनो, बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही, फक्त त्यांना पेटवायचं नाही. मुलगा पटवणं खूप सोपं आहे. एक स्माइल दिली ना 4 जणांशी घायल होऊन जातात. पण जो ऑलरेडी पटलेला आहे ना, जो ऑलरेडी पटलेला आहे ना, त्याने जे डोक्याचं दही केलंय आणि त्याच्यापासून जी सुटका मिळवायची असते ना, ते पॉसिबल नाहीये. हेलो. अरे गर्लफ्रेंड बनेगी? नहीं, मैं शादीशुदा हूँ. अरे तो मेरी जान, मैं कौन सा शादी कर रहा हूँ तेरे से, गर्लफ्रेंड बनने के लिए तो बोल रहा हूँ. अनाथाश्रमाच्या नावावर 8,000 रुपये जमलेत. अजून एक 2,000 रुपये जर जमले तर 10,000ची जुळणी होते. चला करतो. बोला की. मॅडम, अनाथाश्रमातून आलोय, काही मदत करा की. घरच्यांनी सांगितलं कोण पैसे मागायला आलं तर घरात कोण नाही म्हणून सांग. नाही हो, घरात कोण बघा की कोण असेल की. घरात कोण नाही म्हणून सांगितलेलं कळणार का? घरात मी एकटीच आहे, जावा इथून. घरात कोण नाही का? मी एक काम करतो, अख्खं घरच लुटतो. चाल, कपाट कुठं आहे सांग, सोनं कुठं आहे सांग, चाल, पैसे कुठं आहे सांग, चाल. एवढेच काय पैसे? एवढेच आहेत. मोबाईल कुठं आहे? मोबाईल काढ. आयफोन कसं काय तुझ्याकडं? हप्त्यावर घेतलो. पोरींना जर पळून जाऊन लग्न करायचं असेल ना तर वेटर चालते, डिलिव्हरी बॉय चालते, सुपारी खाऊन थुकणार चालतंय, मिस्त्री चालते. पण पोरीला अरेंज मॅरेज करायची असली ना मग फक्त तेव्हा सरकारी नोकरीवाला पाहिजे. असं कसं चालेल? देवा, ह्याला एकतर माझा कर, नाहीतर डायरेक्ट तुझा कर. अहो काय साहेबांनी बसलेत खुर्चीवर, भाज्याचा हॉटेल टाका म्हणलं तर त्यांना लाज वाटती. चाल मग भांडे घासायला तू तिथं. हा, मग मला भांडे घासायला येऊ तू आता. अहो ते ऋतिक रोशन हिरो असून त्यानं रसाचं हॉटेल टाकलंय. पोरीच्या जीन्सला किती बी खिशा असू द्या, पण पोरी मोबाईल हातातच पकडतात. शायनिंग हो, दुसरं काही नाही. जो पाहिजे तो भेटत ना आणि दुसराच म्हणतो तुझ्याशिवाय करमत नाही. हॅलो, अगं आईशे, काल दिवसभर माझं नेटच चालत नव्हतं ग. काय केलं ग? काही नाही बे, बसले नवऱ्यासोबत गप्पा मारत दिवसभर. मग चांगला वाटलं ग स्वभावाने. सुट्टीच्या दिवशी नवरा घरी असणं, हे इथेच का ठेवलंय, ते तिथेच का ठेवलंय, हे असंच काय, ते तसंच काय, असं वाटतं ते कामावर असतं तेच बरं आहे. मग काय, अंगात खडूस सासू घुसल्यासारखंच वागतात. दिसतंय तर स्वतः नाही ठेवणार, नुसतं हुकुमबाजी करत बसणार. बघा ना, खरंच. आजकालचे नाते ना त्या सिर्फ तुम पिक्चर सारखे झाले. तर भेट ना गाठ नुसतं इंस्टावर चॅट. कोण जर तुम्हाला चुकीचं समजत असेल तर त्याच्या समोर स्वतःबद्दल 1 घंटा एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा 1 सेकंदामध्ये तुम्ही त्याला असं म्हणून तुमच्या आयुष्यातले 59 मिनिट 59 सेकंद वाचू शकता. माझ्या मित्राला मी 3 वेळेस फोन केले, त्याने माझा एक बी फोन उचलाय नाही. मग मी त्याला एक मेसेज केले,
भावा तुला माझी मैत्रीण आवडत होती ना प्रिया, तिने तुझा नंबर मागलेला आहे, देऊ का? आतापर्यंत त्यानं 20 वेळेस फोन केले, एक बी फोन उचलला नाही. चुकीला माफीच नाही. रात्री लय मजा आली. माझ्याच मोबाईलच्या टॉर्चनी माझाच मोबाईल सापडून राहिले. सापडला का मग? अहो तुमचा मोबाईल सापडला का? सापडला. घर वालों ने बोला है या तो मोबाइल छोड़ दे या ये घर. सामान पैक कर लिया है, अब बताओ किसके घर आऊं मैं? प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका बाईचा हात असते. जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदला. अहो मी ना इंग्लिश शिकले. छोटासा मेरा जान. वहिनी म्हणून दाखवा ना इंग्लिश. जास्त टेन्शन नाही घ्यायचं, डोळे बंद करायचे आणि म्हणायचं उडत गेले सगळे. हर सफल पुरुष के पीछे महिला होती है. अगर आप सफल नहीं हो रहे हैं तो पीछे वाली महिला बदलते रहिए. तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला की समजून जावा त्याच्या आयुष्यात कोणत्या तरी झिपरीची एंट्री झाली आहे. प्रेमाची ना एक वेगळीच भाषा असते बरं का. शहरामध्ये त्याला अफेअर म्हणतात आणि गावाकडे लपड. मी आताच पाहिलं काय झापक झुपूक काय आहे ते. त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर आणि माझ्या व्हिडिओला 1000 बी नाही, 0 बी नाही. काय आहे ते झापक झुपूक मध्ये काय आहे नेमकं? तुम्हाला काय दिसलं? मित्रीनं आली फेर लावली महागाई. आता मलाच नाही तर तिला कुठली देऊ? माझच झालंय काळ झर तोंड तर गेली झिंक्यानं निघून. ह्यालाच म्हणतात तिला घेतलं गोड नाही तर झालं दोड. डॉक्टर कधी येतात काय माहित बाई. अगं झालाय टाइम येईन आता. होय ग मांदाबाई, राखी पौर्णिमेला गेलती का नाही? नाही बाई, नाही गेले. आणि राख्या घेतलेल्या पोस्टाने पाठवून दिल्या भावाला. प्रेमच नाही राहिलं ना बाई, कशाला जायचं. मी जर घरी गेले ना वहिनीचं तोंड चौकनी आयत कोणी होतंय खपत नाही बाई. मी गेलेलं त्यांना घरी नाही जात. कधी गेले ना दिवाळीला, जर कधी गेले ना घरी 4 भाकरी करते आणि त्याच घेऊन जाते. दुपारी त्याच खाते, संध्याकाळी त्याच खाते. त्यांनी दिला थोडा भात तर खायचा त्यांचं, नाही तर त्यांच्या घरचं खात नाही बाई. मी खात नाही, जीवच नाही राहिला बाई त्यांचा माझ्यावर. बाई म्हणजे कधीपासून वागतोय तुझा भाऊ असा? काही सांगू बाई, जेव्हापासून त्याला जमिनीत हिस्सा मागितलाय आणि त्याच्यावर 2 केस ठोकलेत ना तेव्हापासून तो माझ्यावर असाच वागतोय. स्वार्थी दुनिया आहे, स्वार्थी नीच छोटा. माझ्या जमिनीवर बसलाय तो हलकट. काय करायची त्याला एवढ्या जमिनीचं? मला काही अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे का? मला वाटतं फक्त 10 एकरातली 9 एकर मला द्यावा. आई आज स्वयंपाकाला काय बनवू? बिर्याणी का खिचडी? तू आधी बनव, नाव नंतर डिसाइड करू. ठीक आहे आई, चालेल. खत्म. तुम बहुत पढ़े लिखे हो तो फिर इंग्लिश बोल के दिखाओ. इंग्लिश. आज तुम आई लव यू बोलोगे तभी मैं रोटी खाऊंगी. जाओ, मैं नहीं बोलता. अच्छा ठीक है मत बोलो, मैं पराठा खा के सो जाऊंगी. मैं सो कर इतना थक जाती हूँ कि मुझे थकान उतारने के लिए वापस से सोना पड़ता है. तो मुझे रात नींद में गालियां क्यों दे रही थी? ये तुम्हारा वहम है क्या वहम है? कि मैं नींद में थी. इसका मतलब सच में गाली दे रही थी? हेलो गूगल, बिना नेल पेंट खराब किए बर्तन कैसे धुलें? अपने पति से धुलवाएं. चल गरम कर के. अरे खाना गरम कर दे बाप. तू बात में रोमांटिक क्यों हो जावा है? हाँ बस इसी काम के लिए तो रह गई हूँ मैं. तुम दारू पे क्यों, मैं खाना गरम करूँ? मतलब तू के चावे दारू भी तू ही पिएगी? आता मामालाही नाही पटवावं लागत आणि मामाच्या पोरीलाही नाही. आता पटवायचं ते म्हणजे फक्त मामीला. मामी हो म्हटली की विषय संपला. भीती काय असते हे त्या लोकांना विचारा जे मोबाईल लॉक न करता घरीच विसरून जातात. जे जे तुला एवढ्या सगळ्या गर्लफ्रेंड आहेत, तू एवढ्या सगळ्या पोरींवर कसं प्रेम करू शकतोस? अगं
म्हणजे माझं आधी एक हृदय होतं चांगलं, लई लॉयल होतो मी तेव्हा. मग एक पोरगी आली माझ्या जिंदगीत, तिनं मला लई दुःख दिली, मला सोडून गेली. मग माझ्या हृदयातले लई तुकडे झाले, लई म्हणलं तर लईच तुकडे झाले. मग आता काय होतंय माहितीये का, माझ्या हृदयाचा ती प्रत्येक एवढा तुकडा प्रत्येक पोरीवर प्रेम करते. ह्याच्यामुळं लई गर्लफ्रेंड आहेत, सगळ्यावर प्रेम करतात. एवढा कसा निर्लज्ज आहेस रे. तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला की समजून जावा त्याच्या आयुष्यात कोणत्या तरी झुपरीची एंट्री झाली आहे.